सकाळच्या नाश्त्यामध्ये हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ जर असतील तर त्याचं चांगलं बेनिफिट आपल्याला मिळतं. असाच एक पराठा आहे जो वजन कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी चांगली मदत होते. शिवाय आपली एनर्जीसुद्धा दिवसभरासाठी टिकून राहते. तर वेळ न घालवता आपण तो पराठा बनवायला घेऊया. सुरुवातीला आपण पराठ्याचं पीठ लावून घेऊया. तर परातीमध्ये 2 कप मी गव्हाचं पीठ घेतले, चवीप्रमाणे मीठ घातले, अगदी थोडंसं तेल टाकले आणि नंतर थोडंसं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचे. तेल ऑप्शनल आहे. कणकीला थोडासा मऊपणा यावा, कडक होऊ नये म्हणून थोडंसं तेलाचं मोहन मी कणकीमध्ये टाकले. आता चांगला घट्टसर गोळा मळून झाला का झाकून ठेवूया. आपण आता सत्तूची पावडर बनवतोय. तर त्यासाठी हे फुटाणे असतात ना, बाजारामध्ये मिळतात, ते फुटाणे आपण घेतलेत. त्याच्यावरची साल सगळी काढून घेऊया. हे फुटाणे तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील, पण काही जॉब करणाऱ्या बायका असतात किंवा सकाळची घाई असणाऱ्या सुद्धा बऱ्याच बायका असतात. त्यांना जर हे काम शक्य होत नसेल तर त्यांच्यासाठी अजून एक ऑप्शन आहे. तुम्हाला सत्तूची पावडरसुद्धा पॅकिंगमध्ये बाजारात सहज मिळून जाईल. तीसुद्धा तुम्ही वापरली तरीसुद्धा चालते. सेमच असते, काही फरक नसतो. आता आपण फुटाण्यावरची सगळी साल काढून घेतली. तर फुटाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगले बारीक करून घ्यायचे. जास्त पण पीठ नाही बनवायचं, अगदी थोडासा रवाळपणा राहिला पाहिजे किंचित, अशाप्रमाणे बारीक करायचं. आता बारीक केलेलं पीठ एका भांड्यामध्ये घेऊ. एक मोठा चिरलेला बारीक कांदा आहे तो पण घेऊया. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घ्यायच्या आहेत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, मोहरीचं तेल 1 चमचा घ्यायचे. त्याचबरोबर चिंचेची चटणी 1 चमचा घ्यायची. चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. यामध्ये कोथिंबीर पण थोडी घातली तर चालते, पण माझ्याकडे नसल्यामुळे मी कोथिंबीर टाकलेली नाही. थोडंसं पीठ हातामध्ये दाबून बघायचं, चांगलं बाइंडिंग बसत असेल ना तर पीठ ओके आहे असं समजायचं. आता यामध्ये लसूण घालणं खूप गरजेचं होतं आणि मी तेच विसरून गेले होते, म्हणून नंतर मी बारीक केलं लसूण आणि मग त्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलंय. आता कणिक पण चांगली भिजलेली आहे, तर आपण त्याचे गोळे करून घेऊया एकदाच, म्हणजे आपल्याला पुढची कामं शक्य होतील. आता हे जे सत्तूचं आपण स्टफिंग बनवले ना, ते थोडंसं रवाळच असतं बरं का. त्याचं बाइंडिंग बसायला थोडासा वेळ लागतो, म्हणून त्यामध्ये मी थोडंसं मोहरीचं तेल घातलं. तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे रेग्युलर तुम्ही वापरता ना ते तेल टाकलं तरी चालते, किंवा थोडंसं तुपाची धार टाकली तरीसुद्धा चालेल. आता आपण पिठाचा गोळा करून तो चांगला थोडासा लाटून घेतला पुरी एवढा. त्यामध्ये आपण हे स्टफिंग भरून घेऊया सत्तूचं. चमच्याने चांगलं दाबून बसवा, म्हणजे ते बाहेर निघणार नाही किंवा लाटत्या वेळेस फुटणार नाही. सत्तूमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असते, त्यामुळे आपण जर नाश्त्यामध्ये आठवड्यातून 2 वेळा जरी हा पराठा ठेवला तर आपल्या शरीरासाठी खूप याचं चांगलं बेनिफिट आहे. आता आपण चांगलं स्टफिंग भरून घेतले, तर हलक्या हाताने आपण इथे पराठा लाटून घेऊया. जास्त दाब द्यायचा नाही, कारण सत्तूमध्ये आपण बरेच कांदा वगैरे घातलेला आहे चिरून, त्यामुळे कांदा पण बाहेर यायची शक्यता असते. तर आता इथं सगळे मी अगोदर लाटून घेते 3-4, म्हणजे आपल्याला परत भाजायला सोपं पडेल. तर परत पण मी व्यवस्थित दाबूनच भरते, म्हणजे ते स्टफिंग बाहेर यायला नको, व्यवस्थित बसायला पाहिजे. हा पराठा जर तुम्ही खाल्ला ना नाश्त्याला तर दिवसभर तुमची भूकसुद्धा नियंत्रणात राहते, भूक लवकर लागत नाही. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही फक्त सॅलड किंवा फळं खाल्ली तरीसुद्धा चालते. आणि हे सत्तूचं सारण तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवलं तर चांगलं 8 दिवस टिकेल. 8 दिवस तुम्ही चांगलं वापरू शकता. पाहिजे तेव्हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा जेवणामध्ये तुम्ही पराठा बनवून खाल्ला तरी चालतंय. आता गॅसवरती पॅन चांगला तापलाय, तर आपण चांगले इथं खरपूस असे भाजून घेऊया. दोन्ही साईडने चांगले भाजायचे आहेत. आता इथं मी तेल लावते बरं का पराठ्याला. तुम्हाला हवं तर तुम्ही तूप लावू शकता किंवा बटर पण लावू शकता, पण तेल लावून इथं चांगलं मी दोन्ही साईडनी भाजून घेते. आमच्याकडे तर हा पराठा नाश्त्याला बऱ्याच वेळा बनवला जातो, कारण प्रत्येकाला आवडतं. यामध्ये चव इतकी छान आहे ना या पराठ्यामध्ये. तुम्ही आलूचा पराठा जसा आवडीनं खाता ना तसाच सत्तूचा सुद्धा खाणार. जर तुम्ही घरी कधी बनवत नसाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. खाल्ल्याशिवाय कुठली गोष्ट कळत नाही की आपण काय बनवलं किंवा त्याची चव कशी आहे. हा सत्तूचा पराठा तुम्ही टोमॅटोची चटणी किंवा कुठल्याही भाजीबरोबर खाल्ला तरी चालेल, किंवा तूप लावून गरम गरम खाल्ला तरी सुद्धा खूप छान लागतो. टेस्ट एकदम वेगळीच आहे. करून बघा, मग लक्षात येईल. तर अशा प्रकारे रेसिपी आपली बनून तयार आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जे हेल्दी आणि प्रोटीनयुक्त असतं ना ते आपल्या नाश्त्यामध्ये बनायलाच हवं किंवा आपल्या ताटामध्ये असायलाच हवं.